टीना हे सगळं बघत होती आणि खुनशी स्माईल करत होती. युविका, आज तो तू गई, टीना मनातच खुश होत बोलली. युविका तशीच बसून राहिली होती. तिला काहीच सुधरत नव्हतं. काय करू आता, प्रेझेंटेशन कसं देऊ? पण थोड्याच वेळात युविकाला काहीतरी आठवलं आणि तिच्या डोळ्यात एक चमक आली. आता पुढे. युविकाने पटकन तिचा मेलबॉक्स ओपन केला आणि त्यातून तिने काल आधीला केलेला मेल ओपन केला. थँक गॉड, ती स्वतःलाच म्हणाली. कारण तिने जर काल चेक करण्यासाठी त्याला मेल नसता पाठवला तर कदाचित तिला तिची प्रेझेंटेशनची फाईल पुन्हा मिळालीच नसती. थँक्यू सो मच गॉड. बरं झालं तू मला बुद्धी दिली आणि मी ती फाईल त्या बोक्याला पाठवली. हां, त्याने ती फाईल चेक केली नाही ही वेगळी गोष्ट आहे, बट एनिवेज त्याच्यामुळे मला माझी फाईल मिळाली, ती वरती बघून बोलली. आता ती फाईल तिने पेन ड्राईव्हमध्ये कॉपी करून घेतली आणि कॉन्फरन्स हॉलच्या दिशेने निघून गेली. तिने आत एंटर केलं तर आधी तिच्याकडे रागाने पाहत होता. कारण तब्बल 8 मिनिटे उशिरा आली होती ती. पण तिने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि ती तिच्या जागेवर जाऊन बसली. आदित्य आणि तिच्या व्यतिरिक्त तिथे यशराज, टीना आणि रॉयल इंडस्ट्रीजचे MD आणि त्यांचा असिस्टंट इतके जण होते. आदित्य जागचा उठला आणि त्याने सगळ्यांचं इंट्रोडक्शन करून दिलं. मग तो इनामदार ग्रुपबद्दल त्या MDना डिटेलमध्ये सांगू लागला. पण तो ज्या प्रकारे एक्सप्लेन करत होता, त्याची बोलण्याची स्टाईल, समोरच्याला स्वतःमध्ये गुंतवून ठेवण्याचं कॅलिबर बघून इथे युविकाला धडकी भरली. कारण तो ज्या प्रकारे बोलत होता त्याची पर्सनॅलिटी जबरदस्त फ्लॉन्ट होत होती. तो जसा बोलत होता त्याच्या एकेका शब्दावरून हेच जाणवत होतं की तो एक मुरलेला बिझनेसमन आहे. युविका तर त्याच्याकडे पाहतच राहिली. त्याची ही बाजू ती फक्त ऐकून होती, पण आज तिने ती पाहिली देखील होती. पण मनातून मात्र आता घाबरली होती. कारण प्रेझेंटेशन तिला द्यायचं होतं आणि हा इतका भारी बोलतोय तर त्याला तोडीस तोड नव्हे, पण तिथपर्यंत तरी पोहोचावं लागणार होतं तिला. एक तर पहिल्यांदाच एका मोठ्या कंपनीला रिप्रेझेंट करणार होती ती, त्यामुळे धाकधूक होती ती वेगळीच. सगळ्या देवांना आठवून झालं होतं मॅडमचं. नाव मिस सबनीस विल गिव्ह प्रेझेंटेशन. थँक्यू. आता मिस सबनीस प्रेझेंटेशन देतील. धन्यवाद, आदित्य बोलला आणि त्याच्या खुर्चीवर जाऊन बसला. पण युविका मात्र तशीच बसून राहिली होती. टीना तर खुनशी हसत होती. कारण तिला अजून तरी वाटत होतं की तिचा प्लॅन सक्सेसफुल झालाय. युविका उठत नाही हे बघून आदित्य चिडला. तो थोडा मोठ्यानेच बोलला, मिस सबनीस प्लीज. तशी युविका भानावर आली. कितीही भीती वाटत असली तरी तिने मनातच विचार केला की युवी, तुला हे चांगलं करावंच लागेल. तुला YS ग्रुपला खूप मोठं करायचं आहे. ही पहिली पायरी आहे असं समज. येस सर, ती बोलली आणि उठली. इथे टीना मात्र खुर्चीवर मागे रेलून बसली. कारण पुढे युविकाचा तमाशाच होणार आहे असं तिला वाटत होतं. पण युविकाने उठून तो पेनड्राईव्ह तिच्या लॅपटॉपला लावला आणि मग प्रोजेक्टरला कनेक्ट केला. आता समोर प्रेझेंटेशनची फाईल होती जी तिने ओपन केली होती आणि समोर युविका एकदम कॉन्फिडंट उभी होती. गुड मॉर्निंग लेडीज अँड जेंटलमॅन, माय सेल्फ युविका सबनीस and here I am presenting some qualities of Inamdar Group which definitely force you to work with this organization. So let's begin. शुभ प्रभात लेडीज अँड जेंटलमॅन, मी युविका सबनीस आणि आज मी तुम्हाला इनामदार ग्रुपच्या अशा काही महत्त्वाच्या क्वालिटीज सांगणार आहे ज्या ऐकल्यावर तुम्ही ह्या कंपनीमध्ये काम करण्यापासून स्वतःला थांबवू शकणार नाहीत. तर आपण सुरू करूयात. तिने इंट्रोडक्शन दिलं आणि जे ती सुटली सगळे पाहतच राहिले. यशराज, आदी आणि रॉयल इंडस्ट्रीजचे MD आणि त्यांचा असिस्टंट पण तिने दिलेलं प्रेझेंटेशन पाहतच राहिले. इतकं सुरेख तिने इनामदार ग्रुपला रिप्रेझेंट केलं होतं. सगळ्यात आधी त्या MDनेच तिला अप्रिशिएट केलं. वेल डन, ते बोलले. मिस्टर इनामदार, खूप एफिशियंट स्टाफ आहे तुमच्याकडे. आय एम व्हेरी मच इम्प्रेस ऑफ दिस गर्ल, ते MD यशराजना बोलले. यशराज पण खूप इम्प्रेस झाले. कारण तिचं पहिलंच प्रेझेंटेशन असूनही तिने ते उत्तमरित्या पार पाडलं होतं. आधी पण तिच्याकडे बघतच राहिला होता. तो पण इम्प्रेस झाला होता. खरंच प्रेझेंटेशन खूप छान दिलेलं तिने.
पण तोंडावर दाखवेल तो आधी कुठला ना? त्यांची तर टशन आहे ना, टॉम अँड जेरीवाली. मग थोडीच तो इतक्यात तिला अप्रिशिएट करेल. निदान तिच्या तोंडावर तर नाहीच नाही. तो गप्पच होता. पण इथे टीनाचा मात्र सपशेल पचका झाला होता. तिने जे ठरवलं होतं ते तर झालंच नाही. उलट युविकाचं प्रेझेंटेशन खूपच उत्तम झालं होतं, म्हणून सगळे तिचं कौतुक करत होते. त्यामुळे टीना दात ओठ खात होती. कॉंग्रॅच्युलेशन्स मिस्टर आदित्य. वी आर रेडी टू वर्क विथ युअर ऑर्गनायझेशन अँड दिस प्रोजेक्ट इज युअर्स फ्रॉम नाव. रॉयल इंडस्ट्रीजचे MD बोलले. तसा आधी त्यांना शेक हँड करून हसून थँक्यू बोलला. आता मीटिंग संपली होती आणि क्लायंट पण निघून गेले होते. युविका तिच्या डेस्कवर काम करत बसली होती. तेव्हाच टीना आली आणि नाराजीनेच तिने तिला कॉंग्रॅट्स केलं. युविका पण हसून थँक्यू बोलली. पण युविकाच्या मनात मात्र काहीतरी वेगळंच चाललं होतं की तिची प्रेझेंटेशनची फाईल कोणी डिलीट केली असेल बरं? ती विचारच करत होती. त्या ॲडीने तर नसेल केली फाईल डिलीट. त्याचं काम असू शकतं हे, कारण असेही तो मला पाण्यातच बघत असतो. केली असेल का त्याने डिलीट? नाही, नसेल केली. जर त्याने केली असती तर मग त्याने सेंट मेल बॉक्समधून पण डिलीट केली असती. तो नसेल, मग अजून कोण असू शकतं? मी तर नवीनच आहे इथे, जास्त कोणाला ओळखतही नाही. मग कोण? ही टीना? हो, ही टीना असेल का? असू शकते, कारण तिलाच माझ्या PCचा पासवर्ड माहीत होता. तोंडावर तर किती गोड बोलते. दुष्ट कुठली. मी माझ्या PCचा पासवर्डच चेंज करते, मग बघते कशी करते काड्या. युविका मनातच सगळं बोलत होती. आता टीनाला पाहून तिने नाक मुरडलं. मॅडम, तुम्हाला यशराज सरांनी केबिनमध्ये बोलावलं आहे. एक प्यून आला आणि मेसेज देऊन गेला. युविका पण ओके बोलली आणि यशराज सरांच्या केबिनमध्ये गेली. मै कम इन सर? हे युविका, प्लीज कम, यशराज बोलले. अँड डोंट कॉल मी सर, कॉल मी अंकल, ओके? ते पुन्हा हसून बोलले. तशी ती फक्त हसली, पण मनातच विचार करू लागली. हे यश अंकल किती चांगले आहेत, किती छान स्वभाव आहे ह्यांचा. आणि तो ॲडी, तो ह्यांच्या एकदम विरुद्ध. जेव्हा बघावं तेव्हा ॲटिट्यूड असतो चेहऱ्यावर. अरोगंट कुठला. आणि लंडनमध्ये तर काय गुण उधळले आहेत साहेबांनी. ओ गॉड, कोणी सांगेल का खरंच हा यश अंकलचा मुलगा आहे? दोघांमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. युविका, कॉंग्रॅच्युलेशन्स बेटा. आज खूप छान प्रेझेंटेशन दिलंस तू. कोणी म्हणणार नाही की हे तुझं पहिलंच प्रेझेंटेशन होतं. व्हेरी वेल डन बेटा, आय एम प्राऊड ऑफ यू. यशराज बोलले तेव्हा युविका तिच्या विचारातून बाहेर आली आणि हसून ती त्यांना थँक्यू बोलली. इतक्यात डोअरमधून आदी आत आला. हे आदी, कम. काय मग, कॉंग्रॅट्स केलं का युविकाचं? पहिल्याच प्रेझेंटेशनमध्ये खरी उतरली ती. मी सांगितलं होतं ना तुला की ती टॉपर आहे. बघ किती चार्म आहे तिच्यात. यशराज आधीसमोर युविकाची स्तुती करत होते, पण त्याच्या चेहऱ्यावरची मात्र माशी हलत नव्हती. जसं काही ती टॉपर आहे तर मग मी काय करू, असेच एक्सप्रेशन्स होते त्याच्या चेहऱ्यावर. चिरकुट कुठला. थोडं माझं कौतुक केलं तर झीज होणार नाही तुझ्या जिभेची? पण नाही ना. हम हम है, बाकी सब पाणी कम है. ह्याच कॅटेगरीतला तू. मी पण कोणाकडून अपेक्षा करते देवा. युविकाने मनातच डोळे फिरवले आणि डोळे बारीक करून त्याच्याकडे पाहू लागली. ते सगळं ठीक आहे डॅड, पण मला तुम्हाला हे सांगायचं आहे की परवा मी बँगलोरला जातोय. त्यामुळे परवाच्या मीटिंगला मी नसणार आहे इथे. स्वास्तिक इंडस्ट्रीजचा प्रोजेक्ट फायनल करायचा आहे मला, बँगलोरचा. सो कमीत कमी 2 दिवस मी नसेल आणि मी टीनाला सोबत घेऊन जाणार आहे, आदी बोलला. ओके, नो प्रॉब्लेम. पण टीनाला का घेऊन जाशील? आता युविका तुझी असिस्टंट आहे, तर तिला घेऊन जा, यशराज बोलले. नो डॅड, टीनाला ह्या प्रोजेक्टबद्दल सगळं माहीत आहे, सो मी तिलाच घेऊन जाणार आहे. तुम्ही प्लीज 2 दिवस मॅनेज करा, आदी बोलला. आदी, टीना आता माझं काम बघते, सो तू युविकाला घेऊन जा. तिला पण सवय व्हायला हवी ना. आणि अशीही हुशार आहे ती. उद्याचा दिवस आहे तिच्याकडे, तर करेल ती स्टडी प्रोजेक्ट डिटेल्स, यशराज बोलले. तसं आदीने युविकावर एक जळजळीत कटाक्ष टाकला. त्याला तिला घेऊन जायचं नव्हतंच,
पण आता मात्र त्याचा नाईलाज झाला होता. तिथे युविका मात्र एकदा आधीकडे तर एकदा यशराजकडे पाहत होती. तिचं तर मरण झालेलं. तिला ह्या सडक्या कांद्यासोबत नव्हतं जायचं. पण यशराज अंकलना काय सांगणार होती ती? देवा, ती विचार करत होती. पण बोलून गेलीच शेवटी. अंकल, मी काय म्हणते, त्यांना टीनाला घेऊन जायचं असेल तर जाऊ द्या ना. मी पण अजून नवीनच आहे. मला जमेल की नाही माहीत नाही, ती खाली मान घालून बोलली. नो युविका, यू आर व्हेरी क्लेवर. तुला सगळं जमेल. एकदा गेल्याशिवाय तुला नाही समजणार. सो आय मस्ट से यू गो, यशराज बोलले. आता मात्र युविकाला नाही म्हणता आलं नाही. पण आतून खूप डिस्टर्ब झाली होती ती. तिला आधीसोबत एकटीला जायचं नव्हतंच. घरी इनामदार विलामध्ये किचनमध्ये प्रतीक्षा आणि आकांक्षा दोघी काहीतरी बनवत होत्या. अक्षता तिथे आली. हे आई, आज काही स्पेशल बनत आहे का? अक्षताने विचारलं. अगं, स्पेशल असं नाही, पण आज शेवयाची खीर बनवली आहे. आदित्यला आवडते ना, म्हणून आज खास बनवली आहे. रोज स्वतःचं डाएट पाळत असतो तो. तर म्हटलं आज त्याला म्हणावं, खा बाबा जरा गोड, नाही वाढणार तुझं वजन थोडं गोड खाल्ल्याने. आकांक्षा बोलल्या तशा अक्षता आणि प्रतीक्षा दोघी हसायला लागल्या. हे एकदम बरोबर बोललीस हा आई. ब्रो काहीच गोड खायला बघत नाही. मान्य आहे तो त्याचा डाएट स्ट्रिक्टली फॉलो करतो. पण आता आधीच इतका फिट आणि हँडसम आहे, तर अजून कशाला पाहिजे ना डाएट? अक्षता हसून बोलली. अक्षू, त्याचा डाएट प्रॉपर आहे म्हणून तो फिट आहे अगं. पण आज त्याला खीर खावीच लागेल. एखाद दिवशी वेगळं खाल्लं तर काही होत नाही, आकांक्षा बोलल्या. बरं आई, ठीक आहे. पण चल लवकर घे जेवण. मला तर खिरीच्या वासानेच भूक लागली आहे. आ हा हा, अक्षता बोलली. बरं तू चल, आम्ही सांगतो जेवण टेबलवर लावायला, प्रतीक्षा बोलल्या आणि त्यांनी किचनमध्ये असलेल्या स्टाफला जेवण डायनिंग टेबलवर लावायला सांगितलं. सगळे डायनिंग टेबलवर बसले होते. वाव मॉम, आज खीर बनवली आहे का? आधीने वासानेच ओळखलं होतं. तशा प्रतीक्षा आणि आकांक्षा दोघीही हसल्या. हो, तुझ्या छोट्या आईने बनवली आहे, खास तुझ्यासाठी, प्रतीक्षा बोलल्या. ग्रेट, थँक्यू छोटी आई. आधी बाउलमध्ये असलेली खीर चमच्याने तोंडात टाकत बोलला. इट्स डिलिशियस. त्याच्या तोंडून पुन्हा शब्द बाहेर पडले. आधी तुझा डाएट नाही का आज? अक्षयने विचारलं. अरे, आज माझा चीट डे ऑलरेडी झालाय. आज ते क्लायंट आले होते ना, त्यांच्यासोबत लंच केलं, म्हणून आज मी माझी फेवरेट खीर खूप खाणार, आधी मटक्या मारत बोलला. तिथे युविका त्याच्या समोरच बसली होती. पण तिचं त्याच्याकडे अजिबात लक्ष नव्हतं. ती तिच्याच विचारात होती. तिला परवा त्याच्यासोबत बँगलोरला जावं लागणार होतं. त्याचं तिला भयंकर टेन्शन आलेलं. युविका घे, तू पण घे ना खीर, प्रतीक्षा बोलल्या. तशी युविका भानावर आली. येस आंटी, थँक्यू, ती बोलली आणि तो खिरीचा बाऊल तिने ताटात घेतला. रात्री युविका लॉनमध्ये बसून मोबाईलमध्ये गेम खेळत होती. तिला खूप टेन्शन आलं होतं परवाचं, म्हणून थोडं रिलॅक्स होण्यासाठी ती टाइमपास करत होती. अक्षय पण लवकर झोपला होता. त्याला पहाटे एक ऑपरेशन होतं, म्हणून लवकर जावं लागणार होतं. तेव्हा एकटीला तिला कंटाळा आला होता. आधी खाली किचनमधून पाण्याची बॉटल भरून घेत होता. त्याची नजर युविकावर पडली. तसा तो तिच्या जवळ आला. तिला मोबाईलमध्ये गेम खेळताना पाहून त्याला रागच आला. मिस चष्मीस, त्याने तिला आवाज दिला. त्याचा आवाज तिच्या कानावर पडला तसं तिने मोबाईलमधून नजर वर करून त्याच्याकडे पाहिलं. पण गेम बंद नव्हता केला तिने. एकदा त्याच्याकडे पाहून फक्त इतकंच म्हणाली ती, आणि पुन्हा गेम खेळू लागली. ती सपशेल त्याला इग्नोर करत होती. हे पाहून तर आधीचं टाळकंच फिरलं. मिस चष्मीस, टाइमपास करून झाला असेल तर जरा कामाचं पण बघा, आधी बोलला. तसं तिने पटकन त्याच्याकडे नजर वर करून पाहिलं. मिस्टर ॲडी, मी इथे तुमची असिस्टंट नाही आहे, ओके? ऑफिस आवर्स संपलेले आहेत, ती तोंड वाकडं करत बोलली. तसा तो अजूनच चिडला. मला पण हौस नाही आहे इथे तुमचं हे सडकं तोंड बघण्याची. पण परवा बँगलोरला जायचं आहे ना, त्या प्रोजेक्टची डिटेल्स मी टीनाला तुम्हाला मेल करायला सांगितले होते. ते एकदा स्टडी करून घ्या. फक्त उद्याचा दिवस आहे तुमच्याकडे. मला नंतर कोणत्याच प्रकारचे एक्सक्युजेस चालणार नाहीत, तो बोलला आणि जाऊ लागला. तोच ती ओरडली.
मिस्टर ॲडी सडकं तोंड तुझं, ओके? आणि मला नाही यायचं आहे तुझ्यासोबत बँगलोरला, ती बोलली तसा तो थांबला. ओ वाव, व्हेरी गुड. तुम्हाला काय वाटलं? मला खूप आनंद होतोय तुम्हाला घेऊन जाण्यात. ते डॅडने सांगितलंय म्हणून मी ऐकतोय, नाही तर मी एकटं जाणं पसंत करेन, पण तुम्हाला सोबत घेऊन जाईन. नो वे. आणि जर तुम्हाला यायचं नसेल तर चांगलंच आहे, तुम्ही तसं डॅडना सांगा, पण त्यानंतर मी तुम्हाला पुण्याची तिकीट काढून देईन. तसं चुपचाप बॅग पॅक करायची आणि इथून कल्टी मारायची, ओके? तो तिला खिजवत बोलला आणि निघून गेला. युविका मात्र इथे तणतण करत त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहतच राहिली. तर मित्रमैत्रिणींनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगा. आणि जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा. चला तर भेटूया आपल्या पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.